नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मी आनंदीज फूड लॅब हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि ह्या चॅनलवरती आपण बघतोय रेसिपीज, विविध प्रकारच्या रेसिपीज आपण ह्या चॅनलवरती बघणार आहोत। एकदम प्रमाणबद्ध अशा रेसिपीज मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बनवूया प्रसादाचा शिरा। इथे मी साहित्य घेतलेलं आहे, 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी साजूक तूप आणि 2 वाटी गरम करून घेतलेलं दूध। आता एका कढईमध्ये 1 वाटी घेतलेलं साजूक तूप मी गरम करून घेते आहे। इथे मी ते मेल्ट केलेलं नाहीये, नाहीतर ते थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच रवा भाजून घेतला असता, पण आता हे आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे। तुम्ही गरम केलेलं तूप जरी घेतलेलं असेल तर तेही 1 वाटीच घ्यायचं आहे। इथे जाड रव्याचा वापर न करता आपण बारीक रव्याचाच वापर प्रसादाच्या शिऱ्यासाठी करतो। याने प्रसादाचा शिराही छान लागतो आणि चवही छान येते आणि भाजताना शक्यतो याला तांबूस रंग येतो आणि तांबूस रंग येईपर्यंत हा छानपैकी भाजून घ्यायचा आहे आणि त्याचा सुगंधही घरभर पसरतो। यावरून समजतं की आपला रवा छानपैकी भाजलेला आहे आणि इथे तूपही तुम्ही बघू शकता छान सुटलेला आहे। आता हा छानपैकी भाजल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे दूध। दूध हे आपल्याला टप्प्याटप्प्याने घालायचं आहे। सुरुवातीला मी इथे 1 वाटी दूध यामध्ये घालते। दूध घातल्या आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे। त्याने काय होतं की आतलं मिश्रण हे बाहेर उडत नाही, त्यामुळे शेगडी ही कमी खराब होते आणि छानपैकी ते ड्राय होत जातं। 2 सेकंद फक्त झाकण ठेवल्यानंतर यामध्ये आपण उरलेलं दूध हे घालायचं आहे। दूध हे टप्प्याटप्प्याने घालावं, म्हणजे छानपैकी रवा आपला शिजला जातो। सो हेही मिश्रण छान ड्राय झालेलं आहे आणि आता आपण उरलेलं शेवटची 1 वाटी दूध हे यामध्ये घालतो आहे। शक्यतो आपण समप्रमाण घेतो, पण दूध हे शिऱ्यामध्ये पुरत नाही, त्यामुळे मी दुधाचं प्रमाण हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे। 2 वाटी दूध इथे मी वापरलेलं आहे। छानपैकी ते ड्राय झालेलं आहे सर्व मिश्रण। आता ह्यामध्ये आपण घालायची आहे 1 वाटी साखर। आता साखर घातल्यानंतर साखर ही छानपैकी मोडली जाईल, अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण हे छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे। साखरेसोबतच तुम्ही वेलदोडा पूड ह्यामध्ये घातली तरीही चालेल। वेलदोडा पूड ही पूर्णपणे ऑप्शनल आहे। आमच्या घरी शक्यतो वेलदोडा पूड शिरामध्ये किंवा प्रसादाच्या शिरामध्ये आवडत नाही, त्यामुळे इथे मी ती स्किप केलेली आहे। आता इथे पूर्णपणे आपली साखर ही मेल्ट झालेली आहे आणि ह्यावर आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून हे छानपैकी शिजवून घेऊया। हे बघा, पूर्णपणे साखर ही मेल्ट झालेली आहे। आता शिजवून घ्यायचं आहे फक्त 2 ते 3 मिनिटं। शिजवून झाल्यानंतर तुम्ही यामध्ये केळ्याचे काप, बदामाचे काप घालू शकता। इथे मी शक्यतो बदाम वगैरे काहीच वापरलेलं नाहीये। सो शिरा आता छानपैकी व्यवस्थित ड्राय होऊ द्यायचा आहे थोडा वेळ आणि इथे आपला शिरा मस्त छानपैकी रेडी आहे। अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि येणाऱ्या व्हिडिओला छान छान प्रेम देत राहा। आपला हा चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे आणि पहिला व्हिडिओ ही मुद्दाम मी प्रसादाच्या शिऱ्याची केलेली आहे आणि हा शिरा आता आपण गणपती बाप्पाला दाखवूया आणि आपल्या चॅनलची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करूया। गणपती बाप्पाच्या आशीर्वादासोबतच तुमचेही आशीर्वाद नक्की असू द्या। सो रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा,